दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात सलग 7 वेळा संसद रत्न व 2 वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंसह 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले। याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई शरद पवार गट जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा निषेध आंदोलन नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले। या आंदोलनादरम्यान मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या। यावेळी शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होते। सांगितलं की देशामध्ये लोकशाही हा खतम होत चाललेला आहे, संपवण्याचं काम मोदी सरकार करत आहे। ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल किंवा सदस्य भवनावर हल्ला झाला असेल आणि 141 इतिहासामध्ये पहिली गोष्ट घडलेली आहे की विरोधींचा आवाज बंद करण्याचं काम केलेलं आहे। असं जे सरकार करत असेल तर आपण लोकशाही जी बोलतो ती लोकशाही कुठे राहिली? बाबासाहेबांनी घटना बनवली, ते सर्व लोकांना अधिकार दिलेला आहे बोलण्याचा, आपला प्रश्न निर्माण करायचा, पण तेच मोदी आणि शाह सरकार ही लोकशाही संपवण्याचं काम करत। 100% जो ज्या सरकार विरुद्ध बोलेल त्याला ते दाबवण्याचं काम करतातच आणि ईडी आणि सीबीआय इन्कम टॅक्स मार्फत पण त्यांना दाबण्याचं काम करते सरकार। पुढची भूमिका तुमची काय असेल? जर या असंच जर राहिलं मुंबईमध्ये जन आंदोलन करू, सर्व चक्का जाम करू आणि मोदी सरकारच्या विरुद्ध लोकांना आम्ही जागृत करण्याचं काम करू की मोदी सरकार एक सामान्य माणसाचं राहिलेलं नाही। मन की बात बोलते है लेकिन पूरा कुछ करता नहीं। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रियाज रिपोर्ट नवी मुंबई।